जिल्ह्यात गेले 2 दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाची उघडझाप सुरूच राहिली. मात्र कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच होता. कोयना धरणातून दुपारी 12,455 क्युसेकवरून 19,537 क्युसेकने विसर्ग करण्यात आलाय. चांदोलीतून 3,860 क्युसेक विसर्ग सुरू राहिलाय. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात 4 फुटांनी वाढ झाली आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 26.9 फुटांवर पोहोचली. दरम्यान 5 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता, परंतु बहुतांशी भागात पावसाची उघडझाप सुरू राहिली आहे. पश्चिम भागातील शिराळा, वाळवा आणि पलूस तालुक्यात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. पूर्व भागातील तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिलाय. कोयना धरणात 102.43 टीएमसी पाणीसाठा आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक होतीये. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी 2 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून सांडव्यातून 17,437 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरण पायथा विद्युत गृहामधील 2,100 क्युसेक विसर्गासह कोयना धरणातून 19,537 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. चांदोली धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्याने धरणातून सलग दुसऱ्या दिवशी 3,860 क्युसेक विसर्ग सुरूच आहे. दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 4 फुटांनी वाढ झाली आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 26.9 पोहोचली. दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जामवाडीतील मरगुबाई मंदिरानजीक पिग्मी एजंट म्हणून कार्यरत असणाऱ्या अनिकेत हिप्परकर याच्या पाहुण्यातील महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून कोयत्याने वार करून निर्घुण खून केल्याचं आता तपासात स्पष्ट झालंय. खून करून पसार झालेल्या मुख्य सूत्रधारासह दोघांना पोलिसांनी अवघ्या 4 तासात जेरबंद केलंय. तसेच या खून प्रकरणात सहभागी असणाऱ्या 6 जणांपैकी 4 जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे. पोलिसांनी संशयित मंगेश उर्फ अवधूत संजय आरते आणि जय राजू कलाल या दोघांना अटक केली आहे, तर 4 संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले. मृत अनिकेत हिप्परकर कबड्डीपटू असून यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी खेळला होता. मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास अनिकेत हा जिमला जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर चालत मरगुबाई मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोरांनी पलायन केलं. भरवस्तीत खून झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांनी संशयित नदीकाठा परिसरात लपून बसले असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री 9च्या सुमारास तातडीने नदीकाठ परिसरात धाव घेतली. हल्लेखोरांनी पोलिसांना पाहताच इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून पोलिसांनी सर्वांना जेरबंद केलं. यंदाचा गणेशोत्सव हा डॉल्बी मुक्त साजरा करावा, तसेच ज्या मंडळाचे गणपती आहेत त्यांनी मंडपाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, जेणेकरून त्याचा फायदा सुरक्षेसाठी होईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलंय. जिल्हा प्रशासन आणि सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आज गणेशोत्सवाच्या नियोजनाची बैठक खरे हाऊस क्लब येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अपर अधीक्षक ऋतू खोकर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गाजरे, वीज मंडळाचे खांडेकर, अपर तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आगामी गणेशोत्सव हा शांततेत आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार साजरा करण्याचं आवाहन सर्व अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना केले. तर महापालिका प्रशासनाकडून पुढील 8 दिवसात गणेश मंडळ परिसर तसेच आगमन विसर्जन मार्ग हे खड्डेमुक्त करू अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे. तर गणेश मंडळांना विजेचे कनेक्शन द्यायला सुरुवात झाली असून गणेश मंडळांनी अर्ज करावे असे आवाहन वीज वितरण अधिकारी खांडेकर यांनी केले. याचबरोबर सर्वांनी नियमांचे पालन करून डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच एक गाव एक प्रभाग एक गणपती अशी संकल्पना जास्तीत जास्त राबवावी असं आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्वांना केले. या बैठकीत शांतता कमिटी सदस्य किरणराज कांबळे, माजी नगरसेवक विष्णू माने, दीपक चव्हाण, उत्तम कांबळे, राजेंद्र कल्लोळी, लक्ष्मण नवलाई, शलाका पवार, मेजर आकाश तिवडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि गणेश मंडळ प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत.
पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत द्या, अन्यथा पवनचक्क्या बंद पाडण्याच्या मागणीसाठी पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत. पवनचक्कीग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महेश खराडे, जयवंत आवळे, बापू भिसे, ऋतुराज पवार, शिवाजी पाटील, बाळासाहेब शिंदे, अजित करचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालंय. या निवेदनात म्हटलं आहे की कोणत्याही औद्योगिक वापरासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असतील तर 15 वर्षांपर्यंत त्या जमिनीचा औद्योगिक वापर झाला नसल्यास त्या जमिनी परत शेतकऱ्यांना द्यायची आहे. कवठेमहांकाळ, जत, खानापूर, तासगाव तालुक्यात सृजन, सुझलोन या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी 20 वर्षांपूर्वी कवडीमोल किमतीने विकत घेतल्या. त्यावर त्यांनी पवनचक्क्या उभारल्या. तिथे मोठ्या प्रमाणात जमीन शिल्लक आहे, त्याचा औद्योगिक वापर झालेला नाही. त्या जमिनी खासगी लोकांनाच विकल्या जात आहेत. त्यामुळे ही खरेदी विक्री थांबवावी. शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या दराने जमीन विक्री करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेळकेवाडीचे सरपंच दत्तात्रय साळुंखे, अरुण केंगार, राहुल केंगार, अजित करसे, भगवान करसे, बाळकृष्ण मोरे, सुनील बजबळकर, विशाल बजबळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आटपाडी शहरातील रस्त्यांचं रूपांतर खड्ड्यात झालंय. अपघातांचं प्रमाण वाढत चालल्यामुळे शासनाने दर्जेदार रस्ता करावा यासाठी आटपाडी शहरातील नागरिकांनी साई मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. आटपाडी शहरातील 5 वर्ष सातत्याने प्रशासनाकडे या रस्त्याबाबत सूचना केल्या होत्या, मात्र प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातील साई मंदिर, बसस्थानक, शेटफळे चौक, नगरपंचायत, पोलीस स्टेशन चौक या मार्गे जाणारा मुख्य रस्ता या जागी जागोजागी खड्डे पडले असून यामध्ये अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन रस्ता दर्जेदार करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत दुर्लक्ष करत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी प्रशासकीय अधिकारी यांनी आंदोलन ठिकाणी येऊन याबाबत पाठपुरावा करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी महेश पाटील, रमेश टकले, नितीन कुलकर्णी, निलेश गायकवाड, गणेश भुते, रंजित ऐवळे, प्रवीण सूर्यवंशी, निवास पाटील, डीएम पाटील, डीएम देशमुख, प्रकाश गायकवाड, गजू देशमुख, सर्जेराव राक्षे, श्रीनाथ पाटील, यमाई पाटील यांच्यासह विविध संघटना आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्मृती सेवा पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली आहे. सोमवारी पुरस्काराचं वितरण होणार आहे. यंदाचा गलगले पुरस्कार मनोहर सारडा, वीर कुदळे, पत्रकार प्रकाश कांबळे, रावसाहेब पाटील, माणिकताई पाटील, अनंतकुमार साळुंखे आणि सतीश दुधाळ यांना दिला जाणार असल्याची माहिती बाळासाहेब गलगले फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बाळासाहेब गलगले यांच्या स्मृतिदिनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करून आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा सन्मान दरवर्षी करण्यात येतो. पुरस्काराचं यंदाचं हे 16वं वर्ष आहे. यंदाच्या वर्षी धर्मरक्षक पुरस्कार मनोहरभाई सारडा, नगरसेवा पुरस्कार वीर कुदळे, वृत्तपत्र सेवा पुरस्कार प्रकाश कांबळे, सहकार सेवा पुरस्कार रावसाहेब पाटील, क्रीडा सेवा सौ माणिकताई परांजपे, शाहिरी सेवा पुरस्कार अनंतकुमार साळुंखे आणि विशेष सेवा पुरस्कार सतीश दुधाळ यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचं वितरण कार्यक्रम हा 2 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक हॉल, टिळक चौक, सांगली येथे होणार असून पुरस्कार वितरण कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास सांगलीकर जनतेने उपस्थित राहावं असं आवाहन कैलासवासी बाळासाहेब गलगले फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी केलं. यावेळी उपाध्यक्ष अरुण गडचे, श्रीकांत शिंदे, संकेत कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, शाहीर नामदेव आलासे, रवींद्र वादवणे आदी जण उपस्थित होते. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिकेने 90 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवला आहे. यामध्ये 1ली ते 8वीच्या 51 शाळेतील 5398 विद्यार्थी सहभागी असणार आहेत. त्यासाठी 202 शिक्षक आहेत. 80% विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढवण्याचा मुख्य हेतू असून 20 डिसेंबरपर्यंत अंतिम प्रगती कळणार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे. महापालिकेच्या मंगलधाम इमारतीमध्ये सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. आयुक्त शुभम गुप्ता यांनी विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चित करण्याबाबत महापालिका शिक्षण विभाग आणि डीएड यांच्या वतीने अनुभवी शिक्षक आणि केंद्र समन्वयक यांच्याशी चर्चा करून प्राचार्य डॉक्टर रमेश खोसकोटी आणि सर्व अधिव्याख्याता यांनी नियोजन केले. शासनाचा बालवाडी ते 3री या वर्गाचा भाषा आणि गणित या विषयांचा अध्ययन स्तर तयार असून त्यावर शाळा स्तरावर कामकाज सुरू आहे. पुढील 4थी ते 8वी पर्यंत भाषा व गणित विषयांचे अध्ययन स्तर तयार करणे व इयत्ता 1ली ते 8वी या वर्गाचे इंग्रजी विषयांचे नव्याने अध्ययन स्तर तयार करण्यात यावे यावर कार्यक्रम निश्चित करून प्रत्यक्ष कामकाज देखील सुरू केले.
भाषा, गणित, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड या विषयांचे अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी विविध विषयांचे गट तयार करून त्यांचा वर्ग आणि विषय वाटप करून कशा पद्धतीने तयार करता येईल यावर सर्व तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा घेतली होती। प्रत्येक विषयाचा एक प्रमुख शिक्षक नेमण्यात आलाय, त्यानुसार कामकाज करण्यात आलंय। मालवण येथील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेसंबंधित सर्व जबाबदार लोकांचा टकमक टोकावरून कडेलोट करण्यात यावा अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे। मालवण घटनेबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांचा फादर ऑफ नेव्ही असा उल्लेख केला। आपल्या देशाच्या नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा समावेश केला। मात्र मालवण दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे। शिवाजी महाराजांच्या मूर्तीची देशात कुठेही विटंबना झाली तरीही संपूर्ण महाराष्ट्र बंद होतो। मात्र इथे 8 महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवाजी महाराजांचा अखंड पुतळा जमीनदोस्त झाल्याची शरमेची बाब आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तीची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनावरण होईपर्यंत सर्व प्रक्रियेची कसून चौकशी करावी। जे अधिकारी, पदाधिकारी, मूर्तिकार दोषी सापडतील त्या सर्वांचा टकमक टोकावरून कडेलोट करण्यात यावा।